भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम। साइड से साइड, अरे भाव साइड से बेटा, बेटा साइड से, साइड से। नागपुर म्यूनिसिपल कॉरपोरेशन की जनरल मीटिंग आज मेयर नीता ठाकरे की अध्यक्षता में कविवर सुरेश भट्ट हॉल में आयोजित की गई। इस बैठक में शहर के विकास और सामाजिक योजनाओं को लेकर कई महत्वपूर्ण निर्णय लिए गए, जिसमें बीजेपी के लक्ष्मी चंद्रभूषण हत्तीठेले को सर्वसम्मति से चेयरपर्सन चुना गया। इस कमेटी का उद्देश्य शहर के कमजोर वर्गों के लिए चल रही योजनाओं को मजबूती देना है। इसके अलावा बीजेपी के शेषराव गोतमारे को नागपुर इम्प्रूवमेंट ट्रस्ट के बोर्ड ऑफ ट्रस्टीज में नगर निगम के प्रतिनिधि के तौर पर चुना गया। यह प्रस्ताव भी सभा में एकमत से पारित हुआ। बैठक में 9 नॉमिनेटेड कारपोरेटर्स के नामों की भी घोषणा की गई, जिनमें बीजेपी, शिवसेना और कांग्रेस के सदस्य शामिल हैं। सभी नामों को जनरल मीटिंग में सर्वसम्मति से मंजूरी दी गई। इस दौरान डिप्टी मेयर लीला हाथीबेड़, स्टैंडिंग कमेटी चेयरपर्सन शिवानी दानी वखरे और अन्य वरिष्ठ अधिकारी भी उपस्थित रहे। विश्वस्त म्हणून जे नियुक्ती करण्यात आली आहे, हे पार्टीनं एक आमच्यावर विश्वास ठेवून का नागपूर सुधार करण्याचे जो भाग आहे, नागपूर शहरातले जे भी NITचे माध्यमातून जे विकसित अविकसित लेआउट आहे, इथे जे काम झालेले नाही आहे, याची सर्वप्रथम विकास करण्याची परिपूर्ण काम करणार आहोत। आणि दुसरं म्हणजे या भागात जे अनधिकृत लेआउट आहे, याले पहिले रेग्युलर करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत। कारण की गेल्या 20-25 वर्षापासून या भागात आउटर भागामध्ये आज भी अनधिकृत लेआउट खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथं विकासाचे काम होत नाही। त्यामुळे आपण याच्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न करणार आहोत। मोठ्या नेत्यांनी जिम्मेदारी दिली, जिम्मेदारी पूर्ण होईल जेवढं जिम्मेदारी त्यांनी विश्वास टाकला, जसं गडकरी साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, बावनकुळे साहेबांनी, कृष्णा भाऊ जे आहेत आमचे खोपडेजी, यांनी तर आम्हाला दत्तकच घेतला आहे। आणि कारण की आमच्या भागामध्ये, आमच्या प्रभागामध्ये विकासाचे काम होत नव्हते, त्यावेळेस खूप असंतोष होता लोकांमध्ये का भाई यांना आपण होटच नाही देऊन, परंतु कृष्णाभाऊ आले आणि लोकांना समजूत घातली का तुम्ही द्या, आपण पूर्ण कार्य करू। आणि त्याचप्रमाणे आपले मोहनजी मते साहेब यांनी पण आम्हाला सहकार्य केले। सर्व नेत्याचं आम्हाला सहकार्य आहे आणि आपण विकासाच्या बाबतीमध्ये गेल्या 25 वर्षापासून कार्यच करत आहोत। आणि आता तर एक जिम्मेदारीचं पद पक्षाने आमच्यावर सोपवलं, तर ते पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असं मी पूर्ण आश्वासन देतो। नगर निगम की इस बैठक को आगामी योजनाओं और राजनीतिक संतुलन के लिहाज से अहम माना जा रहा है। खास तौर पर कमजोर वर्गों के लिए बनाई गई नई कमेटी से विकास कार्यों को नई दिशा मिलने की उम्मीद जताई जा रही है। फिलहाल नागपुर नगर निगम के इन फैसलों से शहर की राजनीति और विकास दोनों पर असर पड़ना तय है। आगे इन निर्णयों का क्या प्रभाव पड़ता है, यह देखना दिलचस्प होगा। आज दुसरं सदन या ठिकाणी महानगरपालिकेचं या इलेक्शनच्या नंतर झालं। अनेक विषय चर्चेला होते, अतिक्रमणांचा, अवैध होर्डिंग्सचा, बाजारांचा, नदी नाल्यांच्या सफाईचा, असे अनेक विषय आज महानगरपालिकेमध्ये सदनात चर्चेला घेतले। 100% चौकशी होणार आहे। ज्याही गोष्टी जनप्रतिनिधी ते कुठलेही असो, कोणत्याही पक्षाचे, त्यांनी ज्या ज्या गोष्टींची उच्चार आणि मागणी सदनामध्ये केली, शहराच्या
चांगलं होण्याच्या दृष्टीने आणि महानगरपालिकेचा कुठेही गैरवापर होऊ नये या अर्थाने निश्चितपणे ज्या मागण्या केल्या त्या चौकशी निश्चितपणाने करण्यात येईल.